मित्रांनो नमस्कार. माझे मित्र आणि मैत्रीण आम्ही बसलो होतो आणि सध्या जे सोशल मीडियाचं जग आहे किंवा ज्यांना प्रसिद्धी पाहिजे असतात, ज्यांना व्ह्यूज जास्त असतात किंवा पाहिजे असतात, ज्यांना फॉलोअर्स वाढवायचे त्यांच्यात एक स्पर्धा लागली. मी सहज म्हणलं की प्रसिद्ध होण्यासाठी म्हणजे काय काय केलं जातं आणि ज्या पद्धतीच्या सध्या काही लोक गोष्टी करतायत ते मनाला न पटणार विचित्र गोष्टी करतात, अश्लील गोष्टी करतात. कॉमेडी मनोरंजन इथपर्यंत ठीक आहे, पण व्यभिचार आणि कित्येक अशी लोक आहेत जे प्रसिद्धीच्या हवेसापोटी त्यांनी इतक्या वाईट थराला जाऊन केले, म्हणजे स्टंट करणं किंवा अजून काहीतरी अश्लील अंग प्रदर्शन करणं याच्यातून बदनाम झाली. तर ती मैत्रीण म्हणत होती की आज लोकांना म्हणजे स्त्रियांच्या व्हिडिओ जर पाहिजे असेल तर अंग प्रदर्शन केल्याशिवाय लोक पाहत नाही. मी म्हणलं सुंदर चेहरा असेल किंवा तुमची मांडणी तुमची धाटणी जर चांगली असेल तर काय गरज आहे अंग प्रदर्शन करायची. त्याच्यात मित्र क्रॉस करून म्हणाला की काही अशा महिला आहेत किंवा काही असे नवरा बायको आहेत जे बेडरूम मधले असे काही सीन असतात जे खरं दाखवणं अपेक्षित नाही. आता मला एक सांगा, नवरा बायको झोपलेत म्हणजे लग्न झाल्यावर म्हणे चिटकून झोपतात, 2 वर्ष झाल्यानंतर ते जरा अजून थोडं अंतर ठेवून झोपतात, 5 वर्ष झाले की ते एकमेकांकडे पाठ करून झोपतात आणि 10 वर्ष झाले तर मग ते जवळ यायलाच त्यांना, कारण लेकरं मध्ये झोपलेले असतात. आता ही काही दाखवायची गोष्ट आहे का? काही काही महिला तर विनाकारण तोंड दाखवत नाही, नुसतं म्हणजे छाती दाखवण्याचा प्रकार किंवा उघडी कंबर दाखवण्याचा प्रकार, आणि ते नुसतं हसल्यासारखं करायचं आणि त्या 15-20 सेकंदात 30 सेकंदात ईडी जनता जे ठरकी लोक असतात ती आपली बघत बसतात. पण जी म्हणजे शुद्ध विनोद करतात, मनोरंजन करतात, मन जिंकण्याचं काम करतात, ते सुद्धा कधी कधी अश्लील शिव्या देण्याचं काम करतात किंवा एकदम तुकार गोष्टी करतात. पण सगळ्या पद्धतीची जी माणसं आहेत समाजामध्ये ती पाहणारी असतात. पण मला एक सांगा, म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची आहे, तुम्हाला पैसा कमवायचा आहे किंवा तुम्हाला एक नवीन सोर्सेस उपलब्ध करायचा आहे, त्यासाठी तुम्ही एकदम खालच्या थराला जाऊन जर एखादी गोष्ट करत असाल, मी त्या माझ्या मित्राला आणि मैत्रिणीला म्हणलं की हे काही योग्य नाही. मग मी काही रील शक्यतो मी कमी पाहतो. माझ्याच टाकण्यामध्ये मला वेळ मिळत नाही. तुम्ही पाहतच असाल युट्यूबवर संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे टाकलं किंवा संतोष शिंदे स्पीच स्टेटमेंट असे काही शब्द वापरले की तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतात. पण मला शिवाजी ब्लॉग वरून का सांगायचं हे, मला हे का लोकांना हे करू तुमच्या अश्लीलपणामुळं, मला सांगा ना, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला हे शिकवलं का? जर तुमच्या घरात तुमची बहीण तुमचे घाणेरडे व्हिडिओ पाहत असेल किंवा बहिणीचा नवरा पाहत असेल, तुमची मुलं पाहत असतील, काय वाटत असेल त्यांच्या मनाला? आजी आजोबाला कोणी सांगितलं, भावकीतल्या लोकांना, अहो किंमत नाही राहत अशा फालतू गोष्टीमुळं. बर, याच्यात तुम्हाला काय प्रसिद्धी आणि जे ज्यांना समाजाचं घेणं देणं नाही, ज्यांना कुटुंबाचं देणं घेणं नाही, हे असं करा, असं माझं मी ठाम मत मांडलं. ते म्हणले हे असंच असतं. मी म्हणलं माझं उदाहरण सांगतो. समाजकारण असो किंवा राजकारण, तुमची जर भूमिका चांगली असेल, तुमचा जर दर्जा चांगला असेल, ठीक आहे, लाखो करोडो लोक नाही बघणार, हजारो लोक तर बघतील. म्हणजे 5-50 हजार लोक का व्हिडिओ आपला पाहणार नाहीत? भूमिका महत्वाची. किंवा कुणी राजकारणावर बोलावं, कुणी समाजकारणावर बोलावं, कुणी प्रबोधन करावं, कुणी बातम्याच्या रूपाने काहीतरी हे करावं, वेगवेगळे गोष्टी आहेत. पण आज समाज माध्यमांमुळे, सोशल मीडियामुळे जे
घरात असलेले सामान्य चेहरे होते, त्यांना फार मोठा प्लॅटफॉर्म मिळाला, ही चांगली गोष्ट आहे. मला सुरुवातीचा काळ आठवतो, ज्यावेळेस सोशल मीडियामध्ये फेमस होण्यासाठी ते उलट्या उड्या खायचे किंवा काय स्टंट करायचे. उलट्या उडी खायला गेला, मान मोडली आणि मेला. काहीतरी गाडीचा स्टंट करायला गेला, गाडीच दरीत गेली, संपले. काही जणांना मला प्रसिद्धी हवी, प्रसिद्धी हवी, प्रसिद्धी हवी, वेडे झाले लोक. डोक्यावर परिणाम झाला, वेगवेगळे आजार जडले, उद्ध्वस्त झाले. हा मुद्दा तुम्ही समजून घेणार आहे की नाही? आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही ते युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, त्यांची काही एक नियमावली असते, ती आम्ही फॉलो करणार आहोत की नाही? कारण कम्युनिटी गाईडलाईन ज्या आहेत, ह्या फक्त त्या समाज माध्यमाच्या नाहीत, तुम्ही राहत असलेल्या समाजाच्या सुद्धा आहेत. म्हणजे नुसते त्या ऍप्लिकेशनच्या नाहीत. आज एखाद्याची बदनामी करायची, एखाद्यावर टीका करायची, त्याच्या वैयक्तिक कुटुंबापर्यंत घाणेरडं जे काही दाखवायचं किंवा अश्लील प्रकार जे चालतात, ते नाही योग्य, असं माझं मत आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? आज जे वेगवेगळे म्हणजे रियालिटी शो असतील, चित्रपट असतील, मालिका असतील, अशी काही लोक टॉपला होती, खूप मोठं काम करायची, आता कामं नाही, फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत. मी आत्ताच मग त्या जाधव नावाच्या दिग्दर्शकाची मुलाखत वाचली. मागच्या ह्या वर्ष 2 वर्षामध्ये 2दा आत्महत्या करण्याचं त्यांच्या मनात आलं, ज्याने की दुनियादारी आणि असंख्य चांगले ब्लॉकबस्टर चित्रपट या महाराष्ट्राला दिले. मराठी चित्रपटाचा एक वेगळा चेहरा त्यांनी लोकांसमोर आणला. तो माणूस आज वैफल्यग्रस्त आहे. बाकीच्या फालतू गोष्टी आणि सवयीमुळे सुद्धा हे अशा वाईट गोष्टी हे होतात, ते मला सांगायचं. अजून एक माझा मुद्दा आहे आणि तो सांगतो आणि तुमच्या लक्षात येईल. तो म्हणजे अतिप्रसिद्धी मिळाली म्हणजे तुम्ही सुखात असता, हे डोक्यातून काढून टाका. पैसेच कमवायचे असेल तर दर्जेदार कंटेंट महत्वाचा आहे. आज कंटेंटच्या नावाखाली ज्या पद्धतीचा म्हणजे सामाजिक, राजकीय, विनोदी, सांस्कृतिक, शारीरिक हा व्यभिचार सुरू आहे. म्हणजे काय दाखवावं आणि काय दाखवू नये हे सुद्धा लोकांना कळत नाही. आणि मला असं वाटतं हे उपयोगाचं नाही. तुम्ही म्हणाल कशाला तू शांतपणा शिकवतोय, मला ट्रोल करतील, माझ्याविषयी वाईट साईड बोलतील, पण मी जे सांगतोय ना ते फक्त एकदा तुम्ही कुटुंबासोबत किंवा जे जे फालतूपणा करतात ना, त्यांनी एकदा 4 लोकांसमोर माझा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतोय. बाबा हो, एवढं सोपं नसतं. ठीक आहे, तुम्हाला ओळखलं पाहिजे. आज कित्येक असे आहेत, उत्तम दर्जेदार अभिनय करतात, विनोदी अभिनय करतात. काही काही जण बायकाच्या चपटा खाण्यातच स्वतःला धन्यता मानतात. अरे काय चाललंय? आईची गालात चापट खाल्लेली ठीक आहे, बायको सुद्धा मारती. कुणी बायकोच्या पाया पडतंय, कुणी बायकोचे पाय चेपतंय, कुणी तिच्या असं अश्लील ह्या सगळ्या गोष्टी करताना दाखवतंय. काही काही ठिकाणी तर वयस्कर महिला आहेत आणि लहान लहान मुलं आहेत, त्यांचे काहीतरी फालतूपणा दाखवतायत. यानं काय होतं, एक जरी तुम्ही चुकून व्हिडिओ काहीतरी फालतू केला या सगळ्या गोष्टीमध्ये आणि गाईडलाईन्स मध्ये जर सापडला, कारण कम्युनिटी गाईडलाईन्स एवढ्या डेंजर आहेत, परंतु सामाजिक गाईडलाईन्स काय, ज्युडिशियल गाईडलाईन्स काय, पॉलिटिकल गाईडलाईन्स काय, आणि तुमच्या सत्सक विवेक बुद्धीला स्मरून जे आपण जे करतो त्या सुद्धा नियमावलीचा विचार केला पाहिजे, हे मला सांगायचं. बाकी मला कोणाला नाव नाही ठेवायचं. पण जे चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम करतात, जे लोकांना हसवतात, जे लोकांचं मनोरंजन करतात, स्वच्छ, निर्मळ आणि चारित्र्य संपन्न अभिनय जगासमोर मांडतात, कारण सगळीकडे पाहिलं जातं, त्यांचं खरंच अभिनंदन आहे. कारण त्यांनी एक वेगळा दर्जा, स्टेटस ठेवलेला आहे. पण आज बरेच जण भरकटल्यासारखं करतायत. हे फक्त थांबलं पाहिजे. मी एवढं भाषण केल्यानंतर माझा मित्रही उठून निघून गेला, मैत्रीण पण
उठून निघून गेली, 2 दिवस फोन केले नाही. पण त्याने आज मगाशी मेसेज केला की आम्ही फक्त आता चांगले व्हिडिओ बघायला सुरुवात केली. तुम्ही जर वाईट पाहिलं तर तुम्हाला वाईटच कंटेंट दिसतो. तुम्ही जर चांगलं पाहिलं तर चांगलाच कंटेंट दिसतो. मी जर चांगला कंटेंट टाकला तर चांगलीच लोक मला पाहणार किंवा फॉलो करणार किंवा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणार. खरं आहे की खोटं आहे? जागृत राहणं गरजेचं आहे, कारण भविष्याचं नेतृत्व किंवा एक आदर्श नागरिक म्हणून सुद्धा तुम्हाला पाहिलं जातं. तिथं तुम्ही चुकीचं काय करून नाव कमवण्यात शून्य किंमत आहे. समाज माध्यमांवर माझ्या सहित जे जे फेमस असतात आहेत किंवा माझ्यापेक्षा ग्रेट लोक आहेत, त्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात कोणीही वाचवायला